च्या नियोजनाप्रमाणे 8 जानेवारीला आपण शिक्षण मंत्री महोदयांना भेटण्यास गेलो। आयुक्त रजेवर असणं आणि त्याच्यामुळं लेट होणार होता, 8 दिवसापर्यंत यादी घोषित करणार होता, याची आपण त्यांना आठवण करून दिली। तेव्हा त्यांनी सांगितले की आज स्थितीला काहीच प्रस्ताव घोषित होतात आणि आपली 1-2 जुलैसारखी विभागणी व्हायला नको। हे म्हणत असताना आपण म्हणलो की हे जे सांगत असताना आपण म्हणलो की आपल्याला सर्वांना न्याय द्यायचा आहे आणि तरतूद करायची आहे। तरतुदीचा विषय निघत असताना त्यांच्याकडूनच आलं की पैसा आपल्याकडे आहे। मग म्हटलं की करत असताना इतकंच कमीच होणार प्रस्ताव, मग तुम्ही याला तयार आहात का? आहे एवढं करतो। आम्ही लगेच 1 तासभराची चर्चा आपण केली आणि विचार केला, बघूया आहे या प्रस्तावासाठी तरी ते काय म्हणतात आणि बाकीचं एकसाथ नंतर मार्चात व्हावं। आणि म्हणून परत आपण त्यांना सांगायला गेलो की जे आहे ते जास्तीत जास्त प्रस्ताव आज घडीला ते घोषित करा आणि मार्चच्या अगोदर सर्व यादी डिक्लेअर करून तरतूद मात्र यांची एकसाथ करा मार्चमध्ये। हे सांगत असताना जे राहतील त्याचं मागणार नाही असं तुम्ही लिहून देता का? लगेच आपण त्यांना म्हटलो की असं कोणीही राज्यभरामध्ये लिहून देणार नाही, तर सर्वांना न्याय मिळायला पाहिजे। तर मग तुम्ही थोडी दिवस मला वेळ द्या, मी सर्वच्या सर्व प्रस्ताव घेतो, गडबड करू नका। मग थोडा दिवस म्हणजे किती दिवस? 1 नाही 2-3 वेळा सातत्यानं विचारलं तर ते म्हणले त्याचा कालावधी मात्र सांगितलं नाही, पण मी लवकर करतो। असं 8 जानेवारीचं सर्व कामकाज झालं। यामध्ये सुद्धा शेवटी आपण मंत्रालय पातळीवरती कक्षाधिकारी वगैरे यांना सर्व वृत्तांत सांगितला, सचिवांनाही सांगितला। त्याच्यानंतर आज परत 9 तारखेला शिक्षण मंत्री महोदयांना कालचाच विषय घेऊन तात्काळ व्हावं म्हणून आपण त्यांना भेटलो। भेटल्यानंतर आजही त्यांनी सांगितलं नाही, हे पहा मी तुम्हाला करतो म्हणून सांगितलेलं आहे, मी करणारच आहे असं स्पष्ट आज त्यांनी सांगितलं। हा सातत्यानं झालेला वृत्तांत। हे सर्व करत असताना माझ्याबरोबर समितीचे आमचे राहुल कांबळे सर, फडणवीस सर, नाशिकचे काही चव्हाण सर, सूर्यवंशी सर, त्याचबरोबर चौगले सर, कुटुरकर सर, सर्व मंडळी माझ्याबरोबर होती। हे सर्व वृत्तांत झाल्यानंतर आणखीन एक आपल्या राज्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना आव्हान आहे। आपल्या सर्वांची इच्छा असते की नाईक सरांशी संपर्क साधून आपण माहिती घ्यावी, पण जी माहिती सत्य आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि म्हणून आपण सर्वांनी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख व विभाग प्रमुखांसाठी अधिकच्या माहितीसाठी संपर्क साधावा। याचबरोबरचा आणखीन एक चौथा मुद्दा महत्वाचा की पुढचा बहिष्कार, पुढचं आंदोलन, त्याची रूपरेषा काय आहे, कशी आहे, याची चर्चा व्हॉट्सअपवर सर्वांना आग्रहाची विनंती आहे, कोणीही कसलीही चर्चा करू नका। काय आहे अगोदर तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे, फोनच्या माध्यमानं आमच्या लोकांशी चर्चा करून घ्या, पण हे करू नका। हे सर्व सांगत असताना मी पुन्हा एकदा सांगतो, कालावधी आपल्याला 3-4 महिने आहे। हे सर्व होत असताना आपल्याला एक भीती होती की फेब्रुवारी पर्यंतच याद्या घोषित व्हायला पाहिजेत आणि पैसा नंतर उपलब्ध होणार नाही। पण आपल्याला जो पैसा द्यायचा आहे ते एज्युकेशन विभागाच्याकडे जो व्यय आहे त्या व्ययाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी घ्यायची आहे आणि त्या मंजुरीतला फंड ते वापरायचे आहेत आणि एज्युकेशन विभागाकडे आहे। फक्त अर्थ विभाग त्याला परवानगी देत नव्हतं। अर्थ विभागाने तोंडी पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या महोदयाने परवानगी दिलेली आहे। फक्त आपले जे शालेय शिक्षण विभागाचे प्रस्ताव जातील त्या प्रस्तावाला त्यांनी मंजुरी द्यायची आहे। यात समाधानाची एक गोष्ट अशी, पुन्हा एकदा मी सांगतो, सर्वांना एक साथ न्याय मिळेल, पण यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्याची गरज आहेच। हा महत्वाचा मुद्दा। त्याचबरोबर तरतूद जी आहे नियत वेळातच ती तरतूद भागवायची आहे असं असल्यामुळं तेही होऊ शकेल, पण आपले प्रयत्न थांबलेले नाहीत। तुमचं सहकार्य थांबवून चालणार नाही। सातत्यानं सहकार्य, सातत्यानं पाठपुरावा। मंत्री महोदय म्हणतात आमच्यावर सातत्याने येऊ नका, तरी सुद्धा आपण पुढच्या सोमवारी मंगळवारी आणि पुन्हा याच्या फॉलोअपसाठी येणार आहोत।
धन्यवाद.